श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टदशोध्याय। श्री गणेशाय नमः। स्वामीसुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिताती समर्थांते। तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यांत योग्य कोणी दिसेना। जेव्हा येईल आमूच्या मानसी, त्या समयी मोर पांखरासी, अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी। मोर पांखरा, समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा, मोठमोठ्याने ओरडती। आमूची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी। लपवून ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हांसी, याचा अर्थ कवणासी, स्पष्ट काही कळेना। असो स्वामीसुताचा भ्राता कोकणांत राहत होता, स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या। तो केवळ अज्ञान, दादा तयांचे अभिधान, त्याचे शरीरी असमाधान, क्रूश होत चालला। काकूबाईने तयासी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले। बाळ चालले वाळोनी, यासी अमृतदृष्टीने पाहोनी, निरोगी करावे जी स्वामी बाई विनवी समर्थांते। समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेवू घाला यासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको। त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता, समर्थांची कृपा होता, रोग कोठे राहील। केसगाव मोगलाईत, तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले। श्रींची आज्ञा घेऊनी सत्य, पादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत, दर्शन घेत समर्थांचे। ते म्हणती काकूबाईंसी, पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी, समागमे आमूच्या। बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मजलागी। परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठवीन मी सत्य, मग समर्थांजवळी येत घेऊन या दादासी। समर्थे वृत्त ऐकून, म्हणती द्यावे पाठवून, बाळ जरी आहे अज्ञ, तरी सांभाळू तयासी। काकूबाई बहुत प्रकारे, समर्था सांगे मधुरोत्तरे, दादासी पाठविणे नाही बरे, वर जावे आपण सर्वांते। समर्थ तियेसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हांसी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की। शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले केजेप्रती, पादुका स्थापन झाल्यावरती, दादा आला परतोनी। पुढे सेवेकऱ्यांसांगाती त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी। ब्रह्मचारीबुवांजवळी दादासी नेत मंडळी, जी समर्थी आज्ञा केली ती सांगितली तत्काळ। दादासी करुनी गोसावी, मुंबईची गादी चालवावी, स्वामीसुताची यासी द्यावी, कफनी झोळी निशाण। ब्रह्मचारी दादासी, उपदेशिती दिवस निशी, गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण। दादा जरी अज्ञान होता, तरी ऐशा गोष्टी करिता, नकार म्हणेची सर्वथा न रुचे चित्ता त्याचिया। यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी, शेवटी दादांसी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले। दादास घेऊनी सत्वरी, श्रीसनी झाले टाळकरी, तेव्हा दादा घेऊनी तंबुरी, भजन करीत आनंदे। समर्थी ऐसा समयासी, आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकांसी, मस्तकी ठेव दादाच्या। मोर्चे लाणुनी सत्वरी, धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी, करिताती तैसेची। उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदयी प्रगटला ज्ञानसविता, अज्ञान गेले लयाते। दादा भजनी रंगला, देहभानही विसरला, स्वस्वरूपी लीन झाला, सर्व पळाला अहंभाव। धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करून, जहाळे तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी। असो दादांची पाहून वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादांप्रती, वेट खचित लाविले। ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करता, दादांची या शिरी ठेविता, पादुका काय म्हणूनी। समर्थ बोलले तयेसी, जे बरे वाटेल आम्हांसी, तेची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको। काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून, टाकीला आपण मारून, इतुकेची पुरे झाले। ऐकोन ऐसा वचनाला, समर्थांसी क्रोध आला, घाला म्हणती बाईला, खोड्या माझी सत्वर। काकूबाईने आकांत करुनी मांडीला अनर्थ, नाना अपशब्द बोलत, भाळ पिटीत स्वहस्ते। परी समर्थे त्या समयी, लक्ष तिकडे दिले नाही, दादांसी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली। दुसरे दिवशी दादांसी, समर्थ पाठविती भिक्षेसी, ते पाहुनी काकूबाईसी, दुःख केले अपार। लोळे समर्थांच्या चरणांवरी, करुणा भाकी पदर पसरी, विनवीतसे नानापरी, शोक करी अपार।
समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले, दादांसी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता, तेचपाशी भिक्षा माग आता, अवश्य म्हणूनी तत्वता, जननीजवळ पातला. ऐसे बाईने पाहोनी, क्रोधाविष्ट अंतःकरणी, म्हणे तुझी ही करणी, लोकापवादा कारण. भिक्षांना आपण सेवावे, हे नवेची जाण बरवे, चाळे अवघे सोडावे, संसारी व्हावे सुखाने. ऐकोनी मातेची उक्ती, दादा तिजप्रती बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आजपासोनी. पुत्राचे ऐकोन वदन, उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होवोन, स्वामीभजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी, मग आले मुंबापुरी, स्वामीसुताच्या गादीवरी, बसोन संस्था चालविली. ते दादाबुवा सांप्रती, मुंबई माझी वास्तव्य करीती, काकूबाई अक्कलकोटी, वसताती आनंदे. कलयुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष, ऐसे बोलले स्वामीदास. येथे विश्वास धरावा, दोघा बंधूंचे ऐसे व्रत, वर्णिले असे संकलित, केला नाही विस्तार येथ, सार मात्र घेतले, जैसे श्रेष्ठ स्वामीसूत, तैसेची दादाबुवा सत्य, भुवरी जगदोद्धारार्थ, विष्णू शंकर अवतरले, इति श्री स्वामीचरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसूत, अष्टदशोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती.